हॅलो स्टुडंट्स, आपण बायोटेक्नॉलॉजी हा लेसन स्टडी केलेला आहे. यावरचे प्रिव्हियस इयर एमसीक्यूज आपण आता डिस्कस करणार आहोत. या लेसनवर कमी एमसीक्यू विचारलेले आहेत कंपॅरेटिव्हली जे मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स किंवा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स यांचं जर कंपॅरिझन आपण केलं तर यावर अराउंड 2 to 3 एमसीक्यू झालेले आहेत बायोटेक्नॉलॉजी या लेसनवर. पहिला एमसीक्यू डिस्कस करूयात. ड्युरिंग लायटिक सायकल द एन्झाइम एंडोलायसिन कॉजेस द ब्रेकडाऊन ऑफ. लायटिक सायकल मध्ये एन्झाइम एंडोलायसिन कशाचं ब्रेकडाऊन करतो? ऑप्शन फर्स्ट दिलेला आहे बॅक्टेरियोफाज डीएनए. ऑप्शन सेकंड दिलेला आहे होस्ट सेल वॉल. तिसरा ऑप्शन दिलेला आहे होस्ट डीएनए. चौथा ऑप्शन दिलेला आहे व्हिरियॉन. या एमसीक्यूचं आन्सर देण्या अगोदर तुम्हाला हे समजायला हवं व्हॉट इज अ लायटिक सायकल. कोणतीही बॅक्टेरियाची सेल असेल तर त्या बॅक्टेरियाच्या सेल मध्ये त्या बॅक्टेरियाचा स्वतःचा डीएनए असतो. सर्क्युलर फॉर्म मध्ये डीएनए असतो आणि या बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज ज्यावेळेस बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात त्यांच्यामध्ये असलेला जेनेटिक मटेरियल ते बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट करतात. सपोज हा बॅक्टेरियोफाज आहे, तर हा जो बॅक्टेरियोफाज असेल त्याकडे असलेला जो जेनेटिक मटेरियल असेल या जेनेटिक मटेरियलला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट करते. या जेनेटिक मटेरियलला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट करण्यासाठी हे बॅक्टेरियोफाज या वरच्या कॅप्सिडचा उपयोग करतील. हे वर कॅप्सिड आहे, कॅप्सिड हेड आहे जे प्रोटीनने बनलेलं आहे. जेनेटिक मटेरियल सेलच्या आतमध्ये इन्सर्ट होईल. हे बॅक्टेरियोफाजचं जेनेटिक मटेरियल आहे ज्याला प्रोफाज असं म्हटलं जातं. हा जो प्रोफाज असेल बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जाईल. बॅक्टेरियाच्या सेलमध्ये प्रोफाज गेल्यानंतर हा प्रोफाज 2 सायकल फॉलो करू शकतो. एक सायकल आहे लायटिक आणि दुसरी आहे लायसोजेनिक. जुन्या सिलेबस मध्ये हा टॉपिक इन्क्लूड होता, त्यानुसार हा एमसीक्यू विचारलेला आहे. लायटिक सायकल किंवा लायसोजेनी या 2 सायकल या हा जो प्रोफाज आहे फॉलो करू शकतो. जर हा प्रोफाज इन्सर्ट झाला बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियल मध्ये, हा प्रोफाज स्वतःला बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियल मध्ये इन्सर्ट करू शकतो. जर याने बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियल मध्ये स्वतःला इन्सर्ट केलं तर ही जी बॅक्टेरियाची सेल आहे या बॅक्टेरियाच्या सेलच्या जेवढ्या डॉटर सेल फॉर्म होणार आहेत त्या प्रत्येक डॉटर सेल मध्ये हा जेनेटिक मटेरियल इन्सर्ट होऊन पुढे पास ऑन होत राहणार. म्हणजे या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल जो आहे बॅक्टेरियोफाजचा तो इन्सर्ट झालेला आहे. हा इन्सर्ट झालेला जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियाच्या पुढे जेवढ्या जनरेशन येणार आहेत त्याच्यामध्ये पास ऑन होऊ शकतो. जर अशी सायकल फॉलो झाली तर या सायकलला आपण लायसोजेनी असं म्हणतो. लायसोजेनीच्या केसमध्ये बॅक्टेरियोफाजचा जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियलमध्ये म्हणजे बॅक्टेरियाच्या क्रोमोझोम मध्ये इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील. इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे डॉर्मंट स्टेज मध्ये राहील आणि या डॉर्मंट स्टेज मध्ये तो जेवढ्या न्यू बॅक्टेरियल सेल बनणार आहेत त्या प्रत्येक बॅक्टेरियल सेल मध्ये हा जेनेटिक मटेरियल पास ऑन होत राहणार. ठीक आहे. ज्या वेळेस कंडिशन्स अनफेवरेबल होतील बॅक्टेरियासाठी, कंडिशन्स ज्या वेळेस अनफेवरेबल होतील बॅक्टेरियांसाठी, लक्षात घ्या अनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय. बॅक्टेरिया ना कंडिशन जोपर्यंत फेवरेबल असतील बॅक्टेरिया ग्रो होतील, बॅक्टेरिया छानपैकी काय ग्रो होतील, त्यांची संख्या वाढत राहील. पण ज्यावेळेस कंडिशन अनफेवरेबल असणारे, न्यूट्रिएंट अवेलेबल नसणारे त्या केसमध्ये बॅक्टेरियाची सेल डाय होणार. बॅक्टेरियाची सेल डाय होण्याच्या अगोदर हा जो बॅक्टेरियोफाज आहे, जो त्याचा प्रोफाज आहे, जो बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियल मध्ये इन्सर्ट झालेला आहे, हा अनफेवरेबल कंडिशन ज्यावेळेस येतील त्यावेळेस ऍक्टिव्हेट होईल आणि स्वतःला एक्साइज करेल या जेनेटिक मटेरियल मधनं, स्वतःला बाहेर काढतो. बॅक्टेरियाच्या क्रोमोझोम मधनं तो एक्साइज होणारे, बाहेर निघणारे. ज्यावेळेस हा बाहेर निघेल ना त्यावेळेस हा फॉलो करणारे ही सायकल. कोणती सायकल? लायटिक सायकल. कोणताही बॅक्टेरियोफाज जनरली लायसोजेनी फॉलो केल्यानंतर लायटिक सायकल फॉलो करतो किंवा काही बॅक्टेरियोफाज डायरेक्टली इन्सर्ट झाल्या लायटिक सायकल फॉलो करू शकतात. लायटिक सायकल काय आहे? लायटिक सायकल ही अशी सायकल आहे ज्यामध्ये ही जी बॅक्टेरियल सेल आहे या बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट झालेला हा जो बॅक्टेरियोफाजचा जेनेटिक मटेरियल आहे, हा बॅक्टेरियोफाजचा जेनेटिक मटेरियल स्वतःच्या खूप साऱ्या कॉपीज तयार करणार आहे.
खूप साऱ्या कॉपीज तयार करेल स्वतःच्या, आणि या खूप साऱ्या कॉपीज तयार झाल्यानंतर तो स्वतःचं जेनेटिक मटेरियल जे आहे त्याचं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन सुद्धा करणार आहे. आणि बॅक्टेरियोफाजसाठी बघा, हे वरती तुम्हाला काय दिसतंय, हेड दिसतंय ना, बॅक्टेरियोफाजचं कॅप्सिड दिसतंय, कॅप्सिड दिसतंय, टेल दिसतंय. हे कॅप्सिड आणि टेल हे सुद्धा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये हा तयार करेल, कॅप्सिड आणि टेल. कॅप्सिड आणि टेल तयार केल्यानंतर जे कॅप्सिड बनणार आहेत ना आतमध्ये, सपोज ही सेल आहे असं इमॅजिन करा तुम्ही, या सेलमध्ये जे कॅप्सिड बनणार आहेत ना, या कॅप्सिड मध्ये हा स्वतःचा जेनेटिक मटेरियल इन्सर्ट करेल. स्वतःचं जेनेटिक मटेरियल याने इन्सर्ट केल्यानंतर ही जी टेल असेल याला जॉईन केली जाईल. म्हणजे ज्या काही खूप साऱ्या कॉपीज बनलेल्या आहेत बॅक्टेरियोफाजच्या जेनेटिक मटेरियलच्या, या खूप साऱ्या प्रोटीन कोटमध्ये इन्सर्ट केल्या जातील. समजते तुम्हाला? आणि अशा पद्धतीने बॅक्टेरियाच्या सेलला, ज्या सेलला इन्फेक्शन झालं होतं, त्या प्रत्येक सेलमध्ये लायटिक सायकल ज्यावेळेस फॉलो होणार आहे, त्यावेळेस खूप सारे बॅक्टेरियोफाज सेलमध्ये बनतील. खूप सारे बॅक्टेरियोफाज सेलमध्ये पडल्यानंतर या बॅक्टेरियोफाजला बाहेर पडायचंय. बाहेर कसं पडणार बॅक्टेरियोफाज? हे बॅक्टेरियोफाज ब्रेक करतील बॅक्टेरियाची सेल. बॅक्टेरियाची सेल वॉल ब्रेक करण्यासाठी या बॅक्टेरियोफाजला एक एन्झाईम रिलीज करावं लागतं. ते एन्झाईम आहे एंडोलायसिन. कोणतं एन्झाईम आहे? एंडोलायसिन. लक्षात ठेवा. एंडोलायसिन हे जे एन्झाईम आहे, हे बॅक्टेरियाच्या सेल वॉलला ब्रेक करेल. बॅक्टेरियाच्या सेल वॉल ब्रेक झाल्यानंतर बॅक्टेरिया तर ऑब्व्हियसली डाय होणार आहे, बरोबर? आणि हे जे बॅक्टेरियोफाज असतील हे बाहेर पडतील, आणि बाहेर पडल्यानंतर हे पुन्हा त्यांच्या शेजारी जे नवीन बॅक्टेरिया असतील त्यांना इन्फेक्शन करण्यासाठी रेडी असतील. ठीक आहे. तर मग लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल याची एक आयडिया तुम्हाला इथे मिळाली. सो ड्युरिंग द लायटिक सायकल द एन्झाईम एंडोलायसिन कॉजेस द ब्रेकडाउन ऑफ, पहिला ऑप्शन दिलेला आहे बॅक्टेरियोफाज डीएनए. तर बॅक्टेरियोफाजचा डीएनए इथे काय ब्रेकडाउन होणार नाहीये, उलट त्याच्या कॉपीज फॉर्म होणार आहेत या लायटिक सायकल मध्ये, बरोबर? त्यानंतर होस्ट सेल वॉल, हे ऑप्शन बरोबर आहे. होस्ट सेल वॉल म्हणजे बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे याचं इथे ब्रेकडाऊन होणार आहे. होस्ट डीएनएचं ब्रेकडाऊन करणार आहे का? एंडोलायसिन. होस्ट डीएनएचं ब्रेकडाऊन होत असतं, पण त्यासाठी एंडोलायसिन हा एन्झाईम रिस्पॉन्सिबल नसतो. होस्ट डीएनए नाहीये. व्हेरियॉन म्हणजे व्हायरस पार्टिकल, हे आहे का ऑप्शन? तर हे सुद्धा ऑप्शन नाही. तर आपला आन्सर असलं पाहिजे host cell wall is broken, or host cell wall is break down by the enzyme endolysin. ठीक आहे. पुढचा एमसीक्यू डिस्कस करूयात. पुढचा एमसीक्यू आहे लायसोझाइम प्रेझेंट इन टीयर्स ब्रिंग अबाउट द लायसिस ऑफ. इथे हा एमसीक्यू आपण डिस्कस करतोय कारण आपण डिस्कस केलं होतं की जर बॅक्टेरियल सेल असेल आणि त्या बॅक्टेरियल सेल मधनं जेनेटिक मटेरियल बाहेर काढायचं असेल, तुम्हाला सपोज डीएनएचं आयसोलेशन करायचं, आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग या टेक्निक मध्ये आयसोलेशन ऑफ डीएनए पाहिलेलं आहे, बरोबर? आयसोलेशन ऑफ डीएनए म्हणजे डीएनएचं जर आयसोलेशन करायचं असेल, किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा डीएनएचा वापर केला जातो. या डीएनएचं किंवा बॅक्टेरियाच्या प्लाझमिडचं आयसोलेशन करायचं असेल तर बॅक्टेरियाच्या सेलला ब्रेक करावं लागेल. बॅक्टेरियाच्या सेलला ब्रेक करण्याचा इझी वे कोणता आहे? बाय युझिंग द एन्झाईम लायसोझाइम, बरोबर? लायसोझाइम काय करतो? लायसोझाइम यावरती सेल वॉल जी बनलेली असते बॅक्टेरियाची, ती पेप्टिडोग्लायकॅनने बनलेली असते. अशी जी पेप्टिडोग्लायकॅनने बनलेली सेल वॉल आहे याला ब्रेक करतो लायसोझाइम. ठीक आहे. सो लायसोझाइम प्रेझेंट इन टीयर्स ब्रिंग अबाउट द लायसिस ऑफ, ऑप्शन असलं पाहिजे तुमचं बॅक्टेरिया. ठीक आहे. पुढचा ऑप्शन पहा काय दिलं? फंगाय. फंगायच्या सेल वॉलला जर ब्रेक करायचं असेल आपल्याला तर एन्झाईम वापरावं लागेल कायटिनेस. हे आपण डिस्कस केलेलं आहे लेक्चर मध्ये. जर प्रोटिस्टची सेल वॉल ब्रेक करायची असेल, प्रोटिस्ट कोणत्या प्रकारचा आहे? फॉर एक्झाम्पल जनरली प्लांट लाईक प्रोटिस्ट जे असतात, लाईक डायटम्स, डेस्मिड्स, गोल्डन अल्गी. डायटम्स असतील, डेस्मिड्स आणि गोल्डन अल्गी, हे जे आहेत हे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत. आणि प्लांट लाईक प्रोटिस्ट असेल तर त्यांची सेल वॉल ही सेल्युलोजने बनलेली असेल. जर यांचा डीएनए तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर एन्झाईम वापरावं लागेल. कोणतं? सेल्युलेज हे एन्झाईम वापरावं लागेल. आणि व्हायरसेसचा डीएनए बाहेर काढायचा असेल तर व्हायरसेसचे जे प्रोटीन कोट आहे याला तुम्हाला ब्रेक करावं लागेल. ठीक आहे. प्रोटीन कोट ब्रेक करण्यासाठी तुम्ही प्रोटीएजेस वापरू शकता. ठीक आहे. जनरली व्हायरसेसचं ब्रेकडाऊन करण्यासाठी प्रोटीएजची वापरण्याची सुद्धा आवश्यकता नसते. शेअरिंग करून आपण व्हायरसेसचा जेनेटिक मटेरियल बाहेर काढू शकतो. ठीक आहे. सो इथे मी वेगवेगळे एन्झाईम्स डिस्कस केलेले आहेत. सो लायसोझाइम प्रेझेंट इन टीयर ब्रिंग अबाउट द लायसिस ऑफ, आपला आन्सर असलं पाहिजे बॅक्टेरिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथे दोन क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे cDNA library is mostly constructed for organisms like. आता इथे सर्वात प्रथम तुम्हाला समजायला पाहिजे what is a cDNA library. What is a cDNA library?
दोन प्रकारच्या जेनेटिक लायब्ररीज असतात. एक असते जिनोमिक लायब्ररी आणि दुसऱ्या प्रकारची असते cDNA लायब्ररी. जिनोमिक लायब्ररी ही काय कन्सेप्ट आहे? एखादा ऑर्गॅनिझम त्याचा जिनोम कशाला म्हणतो आपण? जिनोम म्हणजे काय? द हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स. हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम वर जेवढे जीन्स असतील त्या सर्वांना आपण जिनोम असं म्हणतो. जिनोमिक लायब्ररी काय आहे? हे सपोज एखादी सेल ही बॅक्टेरियाची सेल. या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जेवढे जीन्स आहेत, या जीन्सला आपल्याला एका जेवढे जीन्स आहेत यांना आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत. सपोज एक जीन एका बॅक्टेरियामध्ये तुम्हाला ठेवायचं. या बॅक्टेरियाकडे सपोज 100 जीन्स आहेत. ठीक आहे. या 100 जीन्सला तुम्हाला प्रत्येकी एकेका जीनला एकेका सेलमध्ये ठेवायचं. एकेका सेलमध्ये तुम्हाला सेपरेट करून ठेवायचं आणि तुम्हाला त्याची लायब्ररी कन्स्ट्रक्ट करायची. किंवा एखादी ह्युमन सेल आहे. त्या ह्युमन सेलमध्ये जेवढा जिनोम आहे, म्हणजे जेवढा डीएनए आहे, जेवढा हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम आहे, त्या हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोमवर जेवढे जीन्स असतील, या जीन्सला आपल्याला स्टोअर करून ठेवायचं. फॉर एक्झाम्पल इन्सुलिनचा जीन आहे, प्लाझ्मिनोजेनचा जीन आहे, प्लाझ्मिनचा जीन आहे. वेगवेगळे जीन जे असतील यांना आपल्याला स्टोअर करून ठेवायचं. कशामध्ये स्टोअर करणार? बॅक्टेरियामध्ये स्टोअर करू शकतो आपण त्यांना. कसं? सपोज ही ह्युमन सेल आहे. ह्युमन सेलला पहिले ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर ह्युमनच्या न्यूक्लियसमध्ये जो जेनेटिक मटेरियल असेल, तो जेनेटिक मटेरियल बाहेर येईल, बरोबर? हा जेनेटिक मटेरियल बाहेर आल्यानंतर त्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने आपण कट करणार. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने कट केल्यानंतर डीएनएचे छोटे-छोटे फ्रॅगमेंट होतील, राइट? रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट आपण त्यांना म्हणतो. हे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट घ्यायचे आणि प्रत्येक एक रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट एका प्लाझ्मिडमध्ये टाकायचं. आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी पाहिली. एका प्लाझ्मिडमध्ये एक जर फ्रॅगमेंट आपण टाकला, तर हा जो प्लाझ्मिड असेल, या प्लाझ्मिडला एका बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकून ठेवा, इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये. आणि ही जी इश्चेरिशिया कोलायची सेल असेल, जिच्यामध्ये हा प्लाझ्मिड आहे आणि प्लाझ्मिड बरोबर आपण एक डीएनएचा तुकडा टाकला किंवा एक जीन टाकला. ठीक आहे. सपोज आता ह्युमन मध्ये असे किती जीन आहेत? आपण कन्सिडर करूयात 25,000 जीन आहेत. 25,000 जीन आहेत सपोज ह्युमन मध्ये. जर आपल्यामध्ये 25,000 जीन असतील, तर आपल्याला 25,000 वेगवेगळे प्लाझ्मिड आणि प्रत्येक प्लाझ्मिड मध्ये एक डीएनए किंवा एक जीन अशी लायब्ररी कन्स्ट्रक्ट करावी लागेल. म्हणजे एका इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये एक डीएनए किंवा एक जीन आपण टाकला आणि या इश्चेरिशिया कोलायच्या सेलला आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये ग्रो करून ठेवलं. म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये एक जीन आणि या टेस्ट ट्यूबला आपण लेबल करणार. या टेस्ट ट्यूब मध्ये इश्चेरिशिया कोलाय आहेत आणि त्या इश्चेरिशिया कोलायमध्ये इन्सुलिनचा जीन आहे. कळालं? म्हणजे इथे आपण काय केलं? इन्सुलिनचा जीन एका बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट करून ठेवला आणि ज्यावेळेस आपल्याला गरज लागणार आहे, त्यावेळेस आपण त्या बॅक्टेरियाच्या सेलला ब्रेक करणार, त्यामधनं इन्सुलिनचं जीन आपल्याला मिळेल. समजतंय तुम्हाला? म्हणजेच जर दुसरा एखादा जीन आहे, सपोज हिमोग्लोबिनचा जीन आहे, तर तो हिमोग्लोबिनचा जीन आपण दुसऱ्या इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये टाकून ठेवणार आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये त्या इश्चेरिशिया कोलायच्या सेलला ग्रो करून ठेवणार. बरोबर? ज्यावेळेस आपल्याला हिमोग्लोबिनचा जीन आवश्यक असेल, आपण ई कोलायची सेल ब्रेक करणार, त्यामध्ये इझिली आपल्याला जीन मिळेल. त्या जीनच्या आपण कॉपीज पण बनवू शकतो पीसीआरची टेक्निक वापरून. अशी जी लायब्ररी आहे, या लायब्ररीला आपण जिनोमिक लायब्ररी असं म्हणतो. ठीक आहे. जिनोमिक लायब्ररी जनरली प्रोकॅरियोटिक सेलसाठी जास्त बेनिफिशियल आहे. कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक्झॉनच असतात, इंट्रॉन नसतात. बरोबर? जर मी काय केलं, सपोज ह्युमनची सेल घेतली आणि ह्युमनच्या सेलमधनं जेनेटिक मटेरियल काढलं आणि त्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने कट केलं. तर यामध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन दोन्ही पण असणार आहेत. आणि हा जीन जर मी बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकून ठेवला, तर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये हा जीन एक्सप्रेस नाही होणार आहे. बरोबर? एक्सप्रेस काय हा जीन इथे होणार नाही. म्हणजेच हा फक्त एक डीएनएचा तुकडा असेल, जो तुकडा माझ्या कामाचा नाहीये, कारण त्याचं एक्सप्रेशन होऊ शकत नाही. कळतंय? म्हणून जिनोमिक लायब्ररी ही जास्त प्रोकॅरियोटिक सेलसाठी युजफुल आहे. डायरेक्टली प्रोकॅरियोटचा डीएनए किंवा बॅक्टेरियाचा डीएनए डायरेक्टली कट करून जेवढे काही फ्रॅगमेंट मिळाले, प्रत्येक फ्रॅगमेंटला आपण स्टोअर करू शकतो. युकॅरियोटिक सेलसाठी जिनोमिक लायब्ररी एक्सप्रेशन करण्यासाठी उपयोगाची नाही. मग जर युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला एक्सप्रेशन करायचं असेल तर काय करावं लागेल? सपोज हा इन्सुलिनचा जीन मला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकायचा आहे, पण तो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सुद्धा एक्सप्रेस व्हायला पाहिजे इन्सुलिनचा जीन. काय करणार मी यासाठी? इन्सुलिनचा जीन जर मला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये एक्सप्रेस करायचा असेल, तर सर्वप्रथम मला mRNA आयसोलेट करावा लागेल. कशाचा? इन्सुलिनचा. जो फंक्शनल mRNA असेल. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, की ह्युमनचा जीन, सपोज इन्सुलिनचा जीन असेल, तर त्या जीनवर एक्झॉन आणि इंट्रॉन दोन्ही असतील. बरोबर? जर त्याचं ट्रान्सक्रिप्शन झालं इन्सुलिनच्या जीनचं, तर हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनए बनेल. जो हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनए आहे, त्याच्यामध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन दोन्ही पण आहेत.
एक्झॉन आणि इंट्रॉन दोन्ही पण असतील तर त्याचं स्प्लायसिंग करावं लागेल, बरोबर का नाही? म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये स्प्लायसिंग होत असतं जेनेटिक मटेरियलचं. जे स्प्लायसिंग होणार आहे जेनेटिक मटेरियलचं, या स्प्लायसिंगमुळे फंक्शनल एमआरएनए बनणार आहे, ज्यामध्ये फक्त एक्झॉन असतील. फक्त काय असतील? एक्झॉन असतील, इंट्रॉन नसतील. बरोबर? असा एमआरएनए मी आयसोलेट करेन. जर असा एमआरएनए मी आयसोलेट केला आणि या एमआरएनएचं मी केलं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय करणार मी याचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करणार. या एमआरएनएचं जर मी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन केलं तर यापासून मला मिळणार आहे डीएनए. हा डीएनए या एमआरएनए साठी कॉम्प्लिमेंटरी असेल. या डीएनएलाच म्हटलं जातं cDNA. काय म्हणायचं ना? कॉम्प्लिमेंटरी डीएनए. हा जो कॉम्प्लिमेंटरी डीएनए असणार आहे ना, हा एमआरएनए वरनं बनवला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनने. आणि हा जो कॉम्प्लिमेंटरी डीएनए आहे यामध्ये फक्त एक्झॉन असणार आहेत, इंट्रॉन नसणार. फक्त एक्झॉन असणार, इंट्रॉन नसणार. म्हणून हे लक्षात घ्या की जो कॉम्प्लिमेंटरी डीएनए आहे ना, या कॉम्प्लिमेंटरी डीएनए ला जर मी रेप्लिकेट केलं तर डबल स्टँडर्ड डीएनए मिळेल मला. डबल स्टँडर्ड जीन मिळेल, बरोबर का नाही? एक 5 प्राइम टू 3 प्राइम, 3 प्राइम टू 5 प्राइम असा डबल स्टँडर्ड मला डीएनए मिळेल. हा जो डबल स्टँडर्ड डीएनए असेल, या डबल स्टँडर्ड डीएनए ला मी इन्सर्ट करणार आहे इश्चेरिशिया कोलायच्या प्लाझमिडमध्ये, बरोबर? ई कोलायच्या प्लाझमिडमध्ये किंवा आर्टिफिशियल वेक्टरमध्ये मी याला इन्सर्ट करेल. जर मी याला आर्टिफिशियल वेक्टरमध्ये इन्सर्ट केलं तर आर्टिफिशियल वेक्टरमध्ये इन्सर्ट केल्यानंतर हा जो प्लाझमिड आहे, या प्लाझमिडला मी इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये इन्सर्ट करतो. समजतंय तुम्हाला? आणि मग आता काय होईल? इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये गेलेला जो जीन आहे त्याचं जर ट्रान्सक्रिप्शन झालं, म्हणजे हा जो cDNA ना जो आपण इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये टाकला, याचं जर ट्रान्सक्रिप्शन झालं तर याच्या ट्रान्सक्रिप्शनने काय बनणार? याचं जर ट्रान्सक्रिप्शन झालं तर याच्या ट्रान्सक्रिप्शनने एमआरएनए बनणार. जो इन्सुलिनचा एमआरएनए असेल सेलच्या आतमध्ये, या एमआरएनएचं ट्रान्सलेशन झालं की त्यापासून बनणार आहे इन्सुलिन प्रोटीन. समजतंय तुम्हाला? म्हणजे cDNA लायब्ररी ही कोणासाठी उपयोगाची आहे? आपल्याला प्रोकॅरियोटसाठी cDNA लायब्ररी काही उपयोगाची नाहीये. कारण का प्रोकॅरियोटमध्ये इंट्रॉन काय रिमूव्ह करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून युकॅरियोटिक सेल जी असते, जनरली युकॅरियोटिक सेलसाठी cDNA लायब्ररी ही हेल्पफुल आहे. ही जर कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर पुन्हा एकदा रिपीट करून एवढा पार्ट पुन्हा एकदा पहा तुम्ही. तुम्हाला दोघांमधला डिफरन्स पुन्हा एकदा समजेल. व्हॉट इज जिनोमिक लायब्ररी, व्हॉट इज cDNA लायब्ररी. जिनोमिक लायब्ररीमध्ये आपण डीएनए डायरेक्टली आयसोलेट करतो. आयसोलेट केलेला डीएनए जो आहे त्याला रेस्ट्रिक्शन इंटरन्यूक्लियसने डायरेक्ट कट करतो. कट केल्यानंतर जे फ्रॅगमेंट मिळणार आहेत, प्रत्येक एक फ्रॅगमेंट एका प्लाझमिडमध्ये टाकायचा आणि त्या प्लाझमिडला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकायचं आणि त्या बॅक्टेरियल सेलला ग्रो करायचं. ही जी लायब्ररी याला जिनोमिक लायब्ररी असं म्हणतात. जिनोमिक लायब्ररीमध्ये इथे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन वगैरे करण्याची आवश्यकता नसते. परंतु cDNA लायब्ररी जी आहे यामध्ये आपण फंक्शनल एमआरएनए आयसोलेट करतो आणि फंक्शनल एमआरएनए हा प्रोकॅरियोट्स मध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये डायरेक्टली बनतो. युकॅरियोट्स मध्ये स्प्लायसिंगने बनतो. म्हणून युकॅरियोट मध्ये हा आवश्यक आहे आयसोलेट करणं. आणि हा आयसोलेट केल्यानंतर त्याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करायचं मिळेल आपल्याला cDNA. जो cDNA आहे त्याचं रेप्लिकेशन करायचं, डबल स्टँडर्ड डीएनए मिळेल त्याला ट्रान्सफर करायचं प्लाझमिडमध्ये आणि प्लाझमिडला ट्रान्सफर करायचं इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये किंवा कोणत्या एखाद्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. आणि मग ती जी बॅक्टेरियल सेल असेल त्या बॅक्टेरियल सेलला आपण ग्रो करून ठेवू शकतो. असं जेवढे ह्युमनचे फंक्शनल एमआरएनए आपल्याला मिळतील त्यांचं आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करून cDNA बनवू शकतो. आणि हे जे cDNA असतात हे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सुद्धा एक्सप्रेस होऊ शकतात कारण यांच्यावर इंट्रॉन नाही. समजतंय तुम्हाला? म्हणून इथे पहा, तुम्हाला इथे जर समजलं असेल व्हॉट इज cDNA लायब्ररी, तर cDNA लायब्ररी इज मोस्टली कन्स्ट्रक्टेड फॉर द ऑर्गॅनिझम्स लाईक. ऑप्शन दिलेले आहेत ईस्ट, दुसरा ऑप्शन दिलेला आहे सियानोबॅक्टेरिया, तिसरा ऑप्शन दिलेला आहे व्हायरस, चौथा ऑप्शन दिलेला आहे बॅक्टेरिया. आता हे जे सियानोबॅक्टेरिया आहेत हे सुद्धा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. याच्यासाठी cDNA लायब्ररी बनवण्याची आवश्यकता नाही. व्हायरसच्या डीएनए वर पण इंट्रॉन नसतात, तर व्हायरस पण आपला आन्सर असू शकत नाही. पुढे बॅक्टेरिया हे सुद्धा आन्सर असू शकत नाही कारण प्रोकॅरियोट्स आहेत बॅक्टेरिया. आपला आन्सर असलं पाहिजे ईस्ट कारण ईस्ट आहेत युकॅरियोट आणि युकॅरियोटसाठी cDNA लायब्ररी ही जी आहे ती कन्स्ट्रक्ट केली जाते. इथे जेनोमिक लायब्ररीवर जरी एखादा एमसीक्यू आला किंवा cDNA लायब्ररीवर जरी एखादा एमसीक्यू आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. पुढे पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. इन जेनेटिक इंजिनिअरिंग डायडॅश सर्व ॲज एजंट फॉर द जीन ट्रान्सफर. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये वेक्टर म्हणून काय वापरलं जाईल? पहिला ऑप्शन आहे प्लाझमिड, दुसरा ऑप्शन आहे रायबोझोम्स, तिसरा ऑप्शन आहे लायसोझोम्स, चौथा ऑप्शन आहे मायक्रोबॉडीज. हा इथे रायबोझोम हे आन्सर असू शकत नाहीये कारण रायबोझोम्स हे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये
डीएनए ट्रान्सफरसाठी किंवा जीन ट्रान्सफरसाठी वापरले जाऊ नाही शकत. लायसोझाईम्स हे सुद्धा आन्सर नसणार आहे. मायक्रोबॉडी सुद्धा आन्सर नसणार आहे. ठीक आहे, मग आपला आन्सर असलं पाहिजे प्लाझमिड्स. मायक्रोबॉडीज पण एक प्रकारचे सेल ऑर्गॅनेल्स आहेत. ठीक आहे, प्लाझमिड जे असतात हे ऍज अ व्हेक्टर वापरले जातात. सो इन जेनेटिक इंजिनिअरिंग the plasmids serve as the agent for the gene transfer. Next MCQ discuss करूया. And the toxic substance released from the Bacillus thuringiensis affects dash dash of insect. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की बॅसिलस thuringiensis जो आहे, ज्याला बीटी असं म्हटलं जातं, बॅसिलस thuringiensis हा एक सॉइल बॅक्टेरियम आहे. हा जो सॉइल बॅक्टेरियम आहे, या सॉइल बॅक्टेरियमकडे एक प्लाझमिड आहे. या सॉइल बॅक्टेरियमकडे प्लाझमिड सुद्धा आहे आणि या सॉइल बॅक्टेरियाकडे एक जीन सुद्धा आहे, ज्या जीनला म्हटलं जातं क्रायजीन. क्रायजीन इट प्रोड्युसेस अ क्रिस्टलाइन प्रोटीन. काय बनवतो? क्रिस्टलाइन प्रोटीन बनवतो. हा जर क्रिस्टलाइन प्रोटीन एखाद्या इन्सेक्ट लार्व्याच्या गटमध्ये गेला, एखादा सपोज हा इन्सेक्ट लार्वा आहे, ठीक आहे, हा इन्सेक्ट लार्वा आहे, या इन्सेक्ट लार्वाच्या गटमध्ये जर हा क्रिस्टलाइन प्रोटीन गेला, क्रिस्टलाइन प्रोटीन जो इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो, अगोदर हा ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. हा क्रिस्टलाइन प्रोटीन जर लार्व्याच्या गटमध्ये गेला तर लार्व्याच्या गटमध्ये पीएच असतो अल्कलाइन. यावर पण एखादा एमसीक्यू असू शकतो. अल्कलाइन पीएच असतो आणि या अल्कलाइन पीएच मध्ये हा जो इनॅक्टिव्ह क्रिस्टलाइन प्रोटीन आहे हा ऍक्टिव्हेट होतो. जो इनॅक्टिव्ह क्रिस्टलाइन प्रोटीन आहे तो ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे गट असेल ना, लार्व्याची जी गट असेल, या लार्व्याच्या गटमध्ये हा क्रिस्टलाइन प्रोटीन फॉर्म करतो पोर्स. आणि हे जे पोर्स असतील, या पोर्स मध्ये वॉटर स्टोअर होतं आणि स्वेलिंग होते गटची. इथे गटची स्वेलिंग होते. गटची स्वेलिंग झाल्यामुळे जे लार्वे असतात ते फर्दर फीडिंग नाही करू शकत, पुन्हा खाऊ नाही शकत, आणि मग ते खाऊ शकत नाहीत म्हणून स्टार्वेशनने लार्वे मरतात. स्टार्वेशनने लार्वे मरतात. ठीक आहे. But the toxic substance released from the Bacillus thuringiensis is the product of the cryogene, that is the inactive toxin. That inactive toxin becomes active due to the alkaline pH of the gut of the larva and it affects the gut. कशाला affect करतो? gut. माउथ पासून anus पर्यंत एक लाइनिंग आहे, याला आपण गट असं म्हणतो. ठीक आहे, गटला हा अफेक्ट करतो. ऑप्शन पहा पुढे काय आहेत. ऑप्शन होता ब्रेन, तर हे असू शकत नाही. माल्फिजियन ट्यूब्यूल काय असतात? माल्पिजियन ट्यूब्यूल इन्सेक्ट मध्ये असलेली एक्सिलिटरी सिस्टम आहे. लक्षात ठेवा, इन्सेक्ट मध्ये असलेली एक्सिलिटरी सिस्टम जी आहे ही माल्पिजियन ट्यूब्यूलने फॉर्म होते. माल्पिजियन ट्यूब्यूल हे कॉकरोच मध्ये पण तुम्हाला दिसतील किंवा जनरली ग्रास हॉपर मध्ये दिसतील, इन्सेक्ट मध्ये दिसतात. माल्पिजियन ट्यूब्यूल हे मिडगट आणि हाइंड गट, जे इन्सेक्ट असतात ना त्यांच्याकडे 3 पार्ट असतात गटचे, फोरगट, मिडगट आणि हाइंड गट. ठीक आहे, तर मिडगट आणि हाइंड गटच्या मध्ये इथे असे 200 ते 300 माल्पिजियन ट्यूब्यूल दिसतात. हे माल्पिजियन ट्यूब्यूल ओपन होत असतात मिडगट आणि हाइंड गटच्या मध्ये. ठीक आहे, तर हे एक्सक्रीशन साठी रिस्पॉन्सिबल असतात. यावर काही इफेक्ट होत नाहीये. पुढे आहे ट्रॅकिया. ट्रॅकिया काय आहे? इन्सेक्ट मध्ये ट्रॅकिया जे असतात हे रेस्पिरेशन साठी असतात. ट्रॅकिया इज युज्ड फॉर द रेस्पिरेशन. ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टम इज प्रेझेंट इन द इन्सेक्ट. ओके, सो आन्सर आपलं असलं पाहिजे गट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द जीन ट्रान्सफर बिटवीन द अनरिलेटेड प्लांट इज ब्रॉट अबाउट बाय. दोन वेगवेगळे प्लांट आहेत, यांच्यामध्ये जीन ट्रान्सफर कसं केलं जाईल? एका प्लांटचा डीएनए दुसऱ्या प्लांटमध्ये कसा ट्रान्सफर केला जाईल? ट्रान्सफर केला जाईल बाय द मेथड ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. इथे सरळ सरळ उत्तर आहे. ऑप्शन पुढे दिलेले आहेत. क्लोनिंग. क्लोनिंग हे आन्सर असू शकत नाही, कारण क्लोनिंग मध्ये जीनची कॉपी होईल. क्लोनिंगने होणार नाही, किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शनने सुद्धा होणार नाही, किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनने सुद्धा होणार नाही. जीन ट्रान्सफर बिटवीन अनरिलेटेड प्लांट्स. आपल्याला जीन ट्रान्सफर करायचं. इथे ऑप्शन, इथे क्वेश्चन बघायचं. जीन ट्रान्सफर इज ब्रॉट अबाउट बाय. सेक्शुअल रिप्रोडक्शनने पण जीन ट्रान्सफर होत असतं, जीन शेअर होत असतो असं मी म्हणेन. सेक्शुअल रिप्रोडक्शनने शेअरिंग ऑफ जीन्स होत असतं. हाफ ऑफ क्रोमोझोम्स जे असतात ते मदर कडनं आणि फादर कडनं ट्रान्सफर होतात. पण इथे किंवा मेल आणि फिमेल कडनं ट्रान्सफर होतात. इथे जीन ट्रान्सफर सांगितलंय. जीन ट्रान्सफर इज ब्रॉट अबाउट बाय द जेनेटिक इंजिनिअरिंग. पुढचा क्वेश्चन आहे, डीएनए इज यूज टू ट्रीट. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डीएनए कशासाठी वापरले जातात? डीएनए आर यूज टू ट्रीट.
ऑप्शन पहा काय दिलेत. ऑप्शन आहे सिस्टिक फायब्रोसिस, दुसरा दिला आहे हिमोफिलिया, तिसरा दिलेला आहे पिट्युटरी डॉर्फिझम, चौथा दिलेला आहे बर्न्स. याचा आन्सर हिमोफिलिया असू शकत नाहीये. ओके, हिमोफिलिया हे आन्सर नाही याचं. पिट्युटरी डॉर्फिझम सुद्धा हे आन्सर नाही आणि बर्न्स हे सुद्धा आन्सर नाही. याचा आन्सर आहे सिस्टिक फायब्रोसिस. पहिले आपण डिस्कस करूयात व्हॉट इज सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस ही एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. जेनेटिक डिसऑर्डर आहे. या जेनेटिक डिसऑर्डर मध्ये मल्टिपल ऑर्गन अफेक्ट होतात. त्यापैकी इम्पॉर्टंट ऑर्गन जो अफेक्ट होतो तो आहे लंग्स. लंग्स यामध्ये सर्वात जास्त अफेक्ट होतात. काय असतं, लंग्स जे असतात ना, हे लंग्स जे असतील त्या लंग्स मध्ये अल्वेओलाय असतात. अल्वेओलायला ब्रॉन्क्युल्स कनेक्टेड असतात, ब्रॉन्क्युलला ब्रॉन्कस जे असतात ते कनेक्टेड असतात, बरोबर. आणि जे ब्रॉन्कस आणि ब्रॉन्क्युल आहेत, ब्रॉन्काय ब्रॉन्क्युल्स जे आहेत, यांच्यामध्ये म्युकस जे असतं त्याची लाइनिंग असते. फॉर एक्झाम्पल हे जर ब्रॉन्कस असेल ब्रॉन्क्युल असेल, यावर म्युकस असतं. म्युकस सराउंड करत असतं. तर कशासाठी असतं हे म्युकस? म्युकस म्हणजे चिकट पदार्थ. हा जो म्युकस आहे, या म्युकस मध्ये काय ट्रॅप होतं? या म्युकस मध्ये बाहेरून येणारे पॅथोजन. सपोज आपण आता श्वास घेतो तो बाहेरून खूप सारे पॅथोजन, डस्ट पार्टिकल हे आपल्या नोज मध्ये जातात किंवा आपल्या रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये जातात. रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये जे पॅथोजन जाणार आहेत किंवा म्युकस जाणार आहे, यांना ट्रॅप करण्याचं काम या म्युकसचं असतं. मग जर सपोज ही रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असेल आपली, तर या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये इथे हा म्युकसचा लेअर आहे असं तुम्ही कन्सिडर करा. या म्युकसच्या लेअरच्या खाली इथे सिलिएटेड सेल असतात आपल्याकडे, कॉलमनर सिलिएटेड सेल्स असतात. या सिलिएटेड सेल काय करतात? त्यांच्याकडे सिलिया आहे. सिलिया या म्युकसमध्ये ज्यावेळेस पॅथोजन किंवा डस्ट पार्टिकल ट्रॅप होतात, त्यावेळेस त्या म्युकसला पुढे पुढे ढकलत असतात. ओके, आणि या म्युकसला काढतात आणि पुन्हा नवीन म्युकस तयार होतं. समजून घ्या ही गोष्ट. जनरल पर्सन मध्ये, ज्या पर्सनला सिस्टिक फायब्रोसिस नाहीये, त्याच्यामध्ये हे म्युकस जास्त थिक नसतं. हे म्युकस जास्त थिक नसतं. तुम्ही पाहाल तुम्हाला सर्दी ज्यावेळेस होते त्यावेळेस कधी-कधी ब्लॉकेजेस होऊन आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर? सिस्टिक फायब्रोसिस ज्या पर्सनला असतं, त्या पर्सनमध्ये हे जे म्युकस असतं ना, हे खूप थिक असतं. आपल्यामध्ये काय होतं, की जर आपल्याला सिस्टिक फायब्रोसिस नाहीये, तर ज्या ज्या पर्सनला सिस्टिक फायब्रोसिस नाहीये, त्या पर्सनमध्ये काय होतं, या सिलिया या म्युकसला पुढे-पुढे ढकलतात. त्यामध्ये असलेले पॅथोजन आणि त्यामधले असलेले डस्ट पार्टिकल निघून जातात पुढे. ठीक आहे? आणि हा पॅसेज वे जो असणार आहे, हा ब्लॉक नसणार आहे. कधी यापासून इथनं एअर पास ऑन होऊ शकते. यातनं मधनं इथनं एअर जाऊ शकते. कारण इथे हा म्युकस आहे त्याच्यावरती या इथे सिलिया आहेत. सिलिया त्याला पुढे-पुढे ढकलत राहते. सिस्टिक फायब्रोसिसच्या केसमध्ये हा म्युकस खूप जास्त थिक असतो आणि तो एवढा थिक असतो, की सिलियांनी जरी बीट केलं ना, तरी हा म्युकस पुढे सरकत नाही. समजून घ्या. नवीन म्युकस तर बनणारच आहे. कारण इथे म्युकस सिक्रेटिंग सेल पण असतात. नवीन म्युकस पण बनतोय आणि हा जो म्युकस आहे ना, हा थिक असल्यामुळे पुढे सरकला जात नाही. त्याच्यामध्ये असलेला पॅथोजन, त्याच्यामध्ये असलेले डस्ट पार्टिकल तिथेच राहतात आणि यामुळे काय होतं, म्युकसचा इथे थिक लेयर बनायला लागतो. मी गोष्ट समजून घ्या. म्युकसचा इथे थिक लेयर बनायला लागेल. म्युकसचा इथे थिक लेयर बनायला लागेल, तर हा बघा, हा जो पॅसेज वे होता ना, हा जो पॅसेज वे होता, इथे बघा एवढी जागा रिकामी होती. हा पॅसेज वे झाला ब्लॉक. पॅसेज वे ब्लॉक झाला, तर तो व्यक्ती मरेल. यामुळे डेथ सुद्धा होऊ शकते पर्सनची, कारण श्वास घ्यायला त्रास होतो. मग आता हा जो म्युकस आहे ना, जो थिक म्युकस आहे, याला थिन करण्यासाठी हे एन्झाईम वापरलं जातं, ज्याचं नाव आहे डीएनएज. डीएनएज हे असे एन्झाईम आहेत, की जे एन्झाईम या म्युकसला, हा जो म्युकस थिक बनतो ना सिस्टिक फायब्रोसिस मध्ये, याला थिन करतो. आणि थ्रोट जो असेल किंवा जी पॅसेज लाईन आहे, रेस्पिरेटरी पॅसेज आहे, या रेस्पिरेटरी पॅसेजला ओपन करतो. रेस्पिरेटरी पॅसेज ओपन होईल नॉर्मल आणि रेस्पिरेटरी पॅसेज जर नॉर्मल ओपन झाला, तर त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. राइट? सो डीएनएज इज यूज्ड टू ट्रीट द सिस्टिक फायब्रोसिस. इथे मला वाटतं मी बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिसचं दिलेलं आहे. पुढे पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. इन प्लांट ब्रीडिंग बायोफोर्टिफिकेशन इज अ मेथड. बायोफोर्टिफिकेशन कशाची मेथड आहे? बायोफोर्टिफिकेशन काय? बायोफोर्टिफिकेशन आपण डिस्कस केलंय. Fortify means to increase. Biofortification means to increase the nutritional value of
द फूड. पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द फूड कसं वाढवणार आपण? न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द क्रॉप वाढवायची. जिथे एकदाच खर्च होणार आहे क्रॉपची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंगने, आणि ही जी क्रॉप असेल जिथे जिथे लावली जाईल त्या क्रॉपपासून मिळणारे प्रोडक्ट हे बेनिफिशियल असतील. ठीक आहे. तो इन प्लांट ब्रीडिंग बायोफोर्टिफिकेशन इज अ मेथड टू इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द क्रॉप प्लांट. हा पहिला ऑप्शन दिलाय. टू मेक द क्रॉप प्लांट डिसीज रेजिस्टंट, तर हा काही आन्सर नाहीये इथे. आरडीटीने आपण डिसीज रेजिस्टंट प्लांट बनवतो, पण याला बायोफोर्टिफिकेशन असं म्हणत नाहीत. टू इम्प्रूव्ह द इल्ड ऑफ द क्रॉप प्लांट, इथे इल्ड इन्क्रीज करणे हा पर्पज नसतो. इल्ड तर तशी इन्क्रीज करावीच लागणार आहे, परंतु न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवायची फूडची. फॉर एक्झाम्पल, ज्या फूड मध्ये व्हिटॅमिन ए नाहीये, राईस, गोल्डन राईस तयार केला, त्यामध्ये व्हिटॅमिन ए तयार होतो, बरोबर की, म्हणजे हे बायोफोर्टिफिकेशन आहे. म्हणून हे आन्सर असू शकत नाही. टू मेक क्रॉप प्लांट पेस्ट रेजिस्टंट हे सुद्धा ऑप्शन असू शकत नाही. आपला आन्सर असलं पाहिजे टू इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द क्रॉप प्लांट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. टॅग पॉलिमरेज आयसोलेटेड फ्रॉम थर्मस aquaticus कॅन विथस्टँड टेम्परेचर अप. टॅग पॉलिमरेज हे एन्झाइम आहे. थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज आहे हा. थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज हा वापरला जातो पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये. पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या स्टेप्स पण तुम्हाला येत असतील. पहिली स्टेप असते पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये डिनेचरेशन. डिनेचरेशनचं जे टेम्परेचर असतं हे 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं. ठीक आहे. 90 टू 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत डिनेचरेशनचं टेम्परेचर असू शकतं. डिनेचरेशन झाल्यानंतर एनिलिंग असतं. एनिलिंगचं टेम्परेचर इज जनरली 55 डिग्री सेल्सिअस असतं. आणि तिसरं टेम्परेचर असतं एक्सटेन्शनचं, ज्याला पॉलिमरायझेशन असं आपण म्हणतो. हे टेम्परेचर असतं अराउंड 72 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मग आता पाहूया तिथे डिनेचरेशन ची जी स्टेप आहे, या डिनेचरेशनच्या स्टेप मधलं जे टेम्परेचर आहे, जे टॅग पॉलिमरेज विथस्टँड करू शकतो, ते किती असेल? इथे मॅक्सिमम टेम्परेचर पहा काय दिले, 84 डिग्री सेल्सिअस असू शकत नाही, 91, 94, 60. तर आन्सर आपलं असलं पाहिजे 94 डिग्री सेल्सिअस. कारण 94 डिग्री सेल्सिअस पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त टेम्परेचर हा टॅग पॉलिमरेज एन्झाइम विथस्टँड करू शकतो. कारण हे बॅक्टेरिया जे आहेत थर्मस aquaticus हे थर्मोफाइल्स, हे हॉट वॉटर स्प्रिंग मध्ये म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये जिथे पाणी उकळत असतं, अशा पाण्यामध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह होऊ शकतात. हे आर्की बॅक्टेरिया आहेत. आन्सर असलं पाहिजे आपलं 94 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट इज इन recombinant DNA technology, after the bacteriophage infect a bacterial cell, plaques are formed by the. recombinant DNA टेक्नॉलॉजी मध्ये बॅक्टेरियोफाजने बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन केल्यानंतर प्लाक कोण फॉर्म करतं? इथे हा शब्द लक्षात घ्या. प्लाक काय आहे? मिनिंग ऑफ प्लाक. प्लाक म्हणजे खड्डा, छोटे छोटे खड्डे, याला प्लाक असं म्हणतात. ऑप्शन, पहिले क्वेश्चन तुम्हाला मला वाटतं समजला नसेल, पहा पुन्हा एकदा. इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आफ्टर द बॅक्टेरियोफाज इन्फेक्ट अ बॅक्टेरियल सेल. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय, आणि रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने तुम्ही काय केलं, एक बॅक्टेरियाची सेल आहे, या बॅक्टेरियाच्या सेलला बॅक्टेरियोफाजद्वारे इन्फेक्शन केलं. तुम्ही असं इमॅजिन करा, हा जो बॅक्टेरियोफाज आहे, या बॅक्टेरियोफाज मध्ये जे जेनेटिक मटेरियल आपण टाकलेलं आहे हे रिकॉम्बिनंट आहे. जसं की आपण डिस्कस केलं होतं, लॅम्बडा फाज कॅन बी युज्ड ॲज अ वेक्टर, बरोबर. लॅम्बडा बॅक्टेरियोफाज आपण वेक्टर म्हणून वापरू शकतो. तसंच M13 बॅक्टेरियोफाज आपण वेक्टर म्हणून वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजेच बॅक्टेरियोफाजचा जेनेटिक मटेरियल आपण वेक्टर म्हणून वापरू शकतो. जसं बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल जे प्लाझमिड आहे ते आपण वेक्टर म्हणून वापरतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल जे आहे प्लाझमिड, ते आपण वेक्टर म्हणून वापरतो. तर मग सपोज आपण असं केलंय की हा जो बॅक्टेरियोफाज आहे ना, या बॅक्टेरियोफाज मध्ये आपल्याला हवा असलेला डीएनए आपण टाकलाय, आपल्याला हवा असलेला जेनेटिक मटेरियल आपण त्यामध्ये इन्सर्ट केलं. हा बॅक्टेरियोफाज बॅक्टेरियाच्या सेलला इन्फेक्शन करेल. बॅक्टेरियाच्या सेलला इन्फेक्शन केल्यानंतर कसा इन्फेक्शन करणार आहे? जेनेटिक मटेरियल तो आतमध्ये सोडणार आहे, बरोबर. हे जेनेटिक मटेरियल तो आतमध्ये सोडणार. जेनेटिक मटेरियल आतमध्ये सोडल्यानंतर एकतर हा फॉलो करेल लायटिक सायकल किंवा लायसोजेनिक सायकल. आपण असं इमॅजिन करू, याने लायटिक सायकल फॉलो केली. लायटिक सायकल ज्यावेळेस हा बॅक्टेरियोफाज तर जेनेटिक मटेरियल फॉलो करणार आहे, हा स्वतःच्या खूप साऱ्या कॉपीज बनवणार आहेत. स्वतःमध्ये क्रोमोझोम्स जे असतील, स्वतःचा जो डीएनए आहे त्याच्या कॉपीज बनवेल, स्वतःच्या कॅप्सिडच्या सुद्धा कॉपीज बनवेल, आणि मग हे जेनेटिक मटेरियल जे असेल ते आतमध्ये इन्सर्ट करेल, आणि इथे खूप सारे बॅक्टेरियोफाज बनणार. आता हे जे बॅक्टेरियोफाज आहेत ना, हे कोणता एन्झाइम बनवणार? एंडोलायसिन. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय लायटिक सायकल बद्दल. एंडोलायसिन हे बनवतील, आणि एंडोलायसिन यांनी बनवल्यानंतर बॅक्टेरियाची सेल वॉल याला एंडोलायसिन ब्रेक करेल. बॅक्टेरियाच्या सेल वॉलला ब्रेक केल्यानंतर हे जे बॅक्टेरियोफाज असतील हे सेल मधनं बाहेर पडतील, बरोबर. सेल मधनं बाहेर पडतील. तुम्ही इमॅजिन करा की एखादी सपोज
मीडियम आहे एखादा सॉलिड मीडियम, या सॉलिड मीडियमवर बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत. तुम्हाला कॉलनीज ही कन्सेप्ट मला वाटतं पहिल्या लेक्चरमध्ये चांगली समजली असेल, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सच्या फर्स्ट लेक्चर. कॉलनीज म्हणजे काय, एक बॅक्टेरियाची सेल असेल सपोज, ती ग्रो होते 24 तासामध्ये, एकाच्या 2, 2च्या 4 असं होत जाईल. जनरली 20 मिनिट हा एवढा टाइम आहे इशेरिशिया कोलायच्या सेल्सचा डिव्हिजनचा. म्हणजे 24 तासामध्ये खूप साऱ्या सेल बनतील आणि खूप साऱ्या सेल बनल्यानंतर तुम्हाला अशा इथे कॉलनीज दिसायला लागतात. आता याच्या कॉलनीज बनलेल्या आहेत बॅक्टेरियाच्या. या बॅक्टेरियाच्या कॉलनीला जर इन्फेक्शन असेल बॅक्टेरियोफाजचं, तर बॅक्टेरियोफाज त्यांच्या लायटिक सायकल कंप्लीट झाल्यानंतर बॅक्टेरियाच्या सेलला ब्रेक करणार आहेत, त्यातून बाहेर पडणार आहेत. तुम्ही असं इमॅजिन करा, ही कॉलनी, या कॉलनीमध्ये एका बॅक्टेरियाच्या सेलला इन्फेक्शन आहे, त्या बॅक्टेरियाच्या सेलला इन्फेक्शन आहे, ती सेल ब्रेक झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणार आहेत काय, बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज बाहेर पडणार, पुन्हा शेजारच्या सेलला इन्फेक्शन करणार, पुन्हा शेजारच्या सेलला इन्फेक्शन करणार. असं करता 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 इथे ही कॉलनी जी असेल, या कॉलनीवर एक छोटासा तुम्हाला खड्डा दिसेल. काय खड्डा दिसेल? कारण इथल्या एवढ्या सेल बॅक्टेरियोफाजने फोडलेल्या आहेत. कळतंय? बॅक्टेरियोफाजने एवढ्या सेल्सचं ब्रेकडाउन केलेलं आहे. एका वेळेला एका सेलमधनं सपोज 100 बॅक्टेरियोफाज बाहेर पडले, तर ते 100 सेलला इन्फेक्शन करणार आहेत शेजारच्या. ते पुन्हा त्यातनं पुन्हा 100 मधनं पहिले सेल्स प्रत्येकातनं पहिले 100 निघत जातील आणि पूर्ण असं बॅक्टेरियाची जी कॉलनी असेल, ते कॉलनी इन्फेक्टेड होईल. बॅक्टेरियाची कॉलनी इन्फेक्टेड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक छोटासा असा खड्डा दिसतो. त्या खड्ड्याला प्लाक असं म्हणतात. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. ठीक आहे. जर असा एखादा रिकॉम्बिनंट बॅक्टेरियोफाज आपण बनवला, त्या रिकॉम्बिनंट बॅक्टेरियोफाजने बॅक्टेरियाला इन्फेक्शन केलं, तर त्याद्वारे असे बॅक्टेरियोफाज कंटिन्युअसली बनत राहतील, जे नेक्स्ट सेलला, त्यांच्या शेजारच्या असलेल्या सेल्सला इन्फेक्शन करत राहतील आणि प्लाक बनवत राहतील. या पद्धतीने आपण खूप सारे बॅक्टेरियोफाज मिळवू शकतो, ज्या बॅक्टेरियोफाजमध्ये जेनेटिक मटेरियल असेल रिकॉम्बिनंट डीएनएचा. ठीक आहे, समजते तुम्हाला? मग इथे ऑप्शन्स काय दिले? In recombinant DNA technology, after the bacteriophage infect a bacterial cell, plaques are formed by the plaque कसे बनतात, असं इथे विचार. मी सांगितलं तुम्हाला प्लाक कसे बनतात. पहिला ऑप्शन दिलाय, न्यू कॉलनीज ऑफ द बॅक्टेरियल सेल. नवीन कॉलनी बनवणार आहेत का बॅक्टेरियाचे सेल? प्लाक नाही. इन्फेक्टिंग बॅक्टेरियोफाज ने प्लाक बनवला, हे बरोबर आहे. इन्फेक्टिंग बॅक्टेरियोफाज ने प्लाक बनवला, पण तो प्लाक का बनला? तो प्लाक बनला, इथे काय विचारलंय? प्लाक्स आर फॉर्म बाय द, कशाने बनला हा प्लाक? हा प्लाक बनला लाइस्ड बॅक्टेरियल सेल. ज्या बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन झालेलं होतं, त्या सेल ब्रेकडाऊन झाल्या. बॅक्टेरियोफाजने त्या सेल्सला ब्रेकडाऊन केलं आणि त्यामुळे जो बॅक्टेरियोफाज बाहेर पडणार आहे, त्याने सेलला ब्रेक केल्यामुळे त्या आजूबाजूच्या सेल्स पुन्हा ब्रेक होत राहतील आणि त्यामुळे तिथे एक खड्डा पडलाय, त्याला आपण प्लाक असं म्हणतो. सो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कोणत्याही टेक्निकमध्ये ज्यावेळेस बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन करतो, प्लाक बनणार आहेत आणि हे जे प्लाक आहेत, हे इंडिकेट करतात की बॅक्टेरियाच्या सेल्स लाईज झालेल्या आहेत. नेक्स्ट एमसीक्यू डिस्कस करूयात. मॅच द कॉलम फर्स्ट विथ द कॉलम सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. कॉलम फर्स्टला कॉलम सेकंड बरोबर मॅच करायचंय. पहिला ऑप्शन दिलेला आहे फिमेल बँडेड क्रेट स्नेक. हा फिमेल बँडेड क्रेट हा शब्द कुठे पाहिला होता? हा पाहिला होता डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये. डॉक्टर लालजी सिंग यांनी फिमेल बँडेड क्रेट स्नेकच्या वाय क्रोमोझोम पासून बनवला होता डीएनए प्रोब. बरोबर, काय बनवला होता? डीएनए प्रोब. डीएनए प्रोब जो आहे, हा डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये इम्पॉर्टंट आहे. फोटोग्राफीच्या टेक्निकच्या अगोदर फोटोग्राफी करायची असेल तर डीएनए प्रोब करावा लागेल तयार. तर डीएनए प्रोब जो आहे तो फिमेल बँडेड क्रेट स्नेक पासून मिळतो. दुसरा आहे पॅनक्रियास फ्रॉम डॉग. हा सुद्धा थोडा जुन्या सिलेबस मधला एमसीक्यू आहे. तर यामध्ये पहा, पॅनक्रियाज ऑफ डॉग जे आहे, यांच्यामधनं सर्वात प्रथम इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट आणि प्युरिफाय केले गेले. बांटिंग नावाचे सायंटिस्ट होते. बांटिंग अँड बेस्ट हे दोन सायंटिस्ट होते. बांटिंग आणि बेस्ट यांनी डॉगच्या पॅनक्रियाज पासून इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट केलं होतं, इन्सुलिनला प्युरिफाय केलं होतं आणि या प्युरिफाईड इन्सुलिनचं इंजेक्शन लोकांना दिलं होतं. त्यांनी ऑब्झर्व केलं की इन्सुलिन जर या प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्टचं पॅनक्रियाजला डायजेस्ट केल्यानंतर, ब्रेकडाऊन केल्यानंतर जो इन्सुलिन मिळालेला आहे, या इन्सुलिनमुळे डायबिटीसची ट्रीटमेंट होते. पण यामुळे लोकांना ॲलर्जी होत होती. ओके, तर मग सर्वात प्रथम असा शोध लागलेला आहे इन्सुलिनचा. पॅनक्रियाज फ्रॉम द डॉग वेअर एक्स्ट्रॅक्टेड. पॅनक्रियाज फ्रॉम डॉग वेअर
यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ द इन्सुलिन. ओके, पुढचा आहे हेअर रूट ऑफ ह्युमन. हे सुद्धा आपण डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या टेक्निक मध्ये डिस्कस केलं होतं. हेअर रूट ऑफ ह्युमन काय असणार आहे? हेअर रूट ऑफ ह्युमन ला एक सेल असणार आहे खाली. ओके, ही जी सेल असणार आहे या सेलमध्ये डीएनए असणार आहे, म्हणून याचा मॅच असलं पाहिजे डीएनए सॅम्पल. पुढचा ऑप्शन आहे इश्चेरिशिया कोलाई. याचा आन्सर असलं पाहिजे ह्युमुलिन. ह्युमुलिन हा फर्स्ट जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन आहे. हा इलाय लिली नावाच्या कंपनीने तयार केला होता. याबद्दल सुद्धा मी आपल्या थेअरी लेक्चर मध्ये डिस्कशन केलेलं आहे की या कंपनीने कसं इन्सुलिन बनवलं. ओके, तो इथे आपले ऑप्शन्स असले पाहिजे फिमेल बँडेड क्रेट स्नेक IV, त्यानंतर पॅन्क्रियाज फ्रॉम डॉग, पॅन्क्रियाज फ्रॉम डॉग इन्सुलिन एक्स्ट्रॅक्टेड बी थर्ड सीचं ऑप्शन असलं पाहिजे डीएनए सॅम्पल. येस, सीचं ऑप्शन असलं पाहिजे डीएनए सॅम्पल सेकंड, आणि इश्चेरिशिया कोलाई असलं पाहिजे ह्युमुलिन. तर हे आन्सर इथे या केसमध्ये करेक्ट आहे. नेक्स्ट MCQ पाहूयात. मॅच द फॉलोइंग थेरापेटिक प्रोडक्ट्स फॉर्म बाय द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. खालीलपैकी कोणते थेरापेटिक प्रॉडक्ट हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने बनवले जातात? तुमच्या बुकमध्ये लिस्ट दिलेली आहे खूप साऱ्या प्रॉडक्ट्सची जे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने बनवले जातात. त्यापैकी पहिला ऑप्शन दिलाय ब्लड प्रोटीन. ब्लड प्रोटीन जे आहेत हे आहेत युरोकायनेज. युरोकायनेज हे ब्लड प्रोटीन आहेत, आपल्या ब्लड मध्ये असलेले प्रोटीन आहेत. युरोकायनेज कन्व्हर्जन करतात. इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोटीन असतं आपल्या ब्लड मध्ये, त्या इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोटीनचं नाव आहे प्लाझ्मिनोजेन. प्लाझ्मिनोजेन जो इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोटीन आहे याचं कन्व्हर्जन प्लाझ्मिन मध्ये करण्यासाठी, लक्षात घ्या, प्लाझ्मिनोजेन जो इनॅक्टिव्ह फॉर्म मधला प्रोटीन आहे याचं कन्व्हर्जन प्लाझ्मिन मध्ये करण्यासाठी युरोकायनेज एन्झाइमची आवश्यकता. ठीक आहे, आता प्लाझ्मिनोजेनचं कन्व्हर्जन ज्यावेळेस प्लाझ्मिन मध्ये होईल, हा जो प्लाझ्मिन आहे इट इज रिक्वायर्ड फॉर डिझोल्युशन ऑफ द क्लॉट्स. क्लॉटला डिझॉल्व्ह करतो. जे आपल्या ब्लड मध्ये काही क्लॉट्स बनत असतील ना, तर त्या क्लॉट्सला डिझॉल्व्ह करतो. तुम्हाला कळत असेल ब्लड मध्ये क्लॉट बनणं आवश्यक, ब्लड मध्ये क्लॉट नाही बनले पाहिजेत आपल्या, ते कारण ब्लड मध्ये क्लॉट बनले तर यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ब्रेन मध्ये हिमोरेज होऊ शकतं, पॅरालिसिस होऊ शकतो. तर मग असं ब्लड क्लॉट होऊ नये म्हणून प्लाझ्मिनोजेन पासून बनणारा हा जो प्रोडक्ट आहे प्लाझ्मिन, हा इम्पॉर्टंट आहे. आणि युरोकायनेज हे एन्झाइम जे आहे हे प्लाझ्मिनोजेनचं कन्व्हर्जन प्लाझ्मिन मध्ये करतं, ज्यामध्ये क्लॉट्स डिझॉल्व्ह होतात. ठीक आहे, सो ब्लड प्रोटीनचं इथे ऑप्शन आहे युरोकायनेज. दुसरा ह्युमन हॉर्मोन. ह्युमन हॉर्मोन आहे इन्सुलिन. इन्सुलिन. तिसरं इम्युनोमॉड्युलेटर. इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे जे आपल्या इम्युन सिस्टमचं मॉडिफिकेशन करतात. असे कोणते सबस्टन्स आहेत जे इम्युन सिस्टमचं मॉडिफिकेशन करतात? इम्युन सिस्टमचं मॉडिफिकेशन करणारे जे इम्युन मॉड्युलेटर्स आहेत यामध्ये इथे एक ऑप्शन दिलेला आहे लायसोझाईम. आपण लायसोझाईम बद्दल डिस्कस केलेलं आहे. लायसोझाईम बॅक्टेरियाच्या पेप्टिडोग्लायकॅनला ब्रेक करू शकतात आणि आपल्या डोळ्यांमध्ये, डोळ्यांचं जे पाणी असतं त्यामध्ये त्यानंतर टीयर्स मध्ये लायसोझाईम असतात. आणि टीयर्स मध्ये लायसोझाईम असतात, तर हे लायसोझाईम टीयर्स मधले डोळ्यांना इन्फेक्शन होऊ देत नाहीत बॅक्टेरियाचं, जे एक प्रकारचं इम्युनिटी इम्प्रूव्ह करतात. बरोबर, ही जी इम्युनिटी आहे या इम्युनिटीला आपण इनेट इम्युनिटी असं म्हणतो. दिस इज इनेट इम्युनिटी. इनेट म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे आपल्या बॉडीचा. कोणताही पॅथोजन बॉडीमध्ये यूज देत नाही. हा जो डिफेन्स असतो याला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स किंवा इनेट इम्युनिटी असं आपण म्हणतो. या इनेट इम्युनिटी मधला हा एक पार्ट आहे लायसोझाईम. दुसरा रोल आहे लायसोझाईमचा, की लायसोझाईमने बॅक्टेरियाला ब्रेक केल्यानंतर बॅक्टेरियाच्या बॉडीचे जे काही पार्ट असतील ते ऍज अ अँटीजन म्हणून काम करतील आणि या अँटीजनच्या विरोधात आपली बॉडी अँटीबॉडी बनवू शकते. म्हणून इम्युन मॉडिफिकेशन मध्ये लायसोझाईम्स इन्व्हॉल्व आहे. पुढचा आहे वॅक्सिन. वॅक्सिन असलं पाहिजे हेपॅटायटिस बी. सो ब्लड प्रोटीन साठी ए साठी ऑप्शन आहे IV. ठीक आहे, बी ह्युमन हॉर्मोन जो आहे तो आहे इन्सुलिन, सो ऑप्शन आहे थर्ड. इम्युन मॉड्युलेटर आहे लायसोझाईम, सी आहे सेकंड, आणि डी आहे वॅक्सिन फर्स्ट. असं ऑप्शन इथे दिलाय. AIV बी थर्ड, सी सेकंड अँड डी हा इथे हा बरोबर आहे ऑप्शन. हा दिलेला चुकीचा आहे, हा सुद्धा चुकीचा आहे, हा सुद्धा चुकीचा. ठीक आहे, नेक्स्ट MCQ डिस्कस करूया. I hope you have understood this explanation.
पुढचा एमसीक्यू आहे कॉटन इज प्रोटेक्टेड फ्रॉम द बोलवर्म बाय युझिंग बॅक्टेरियम. कॉटनचं जर प्रोटेक्शन करायचं असेल बोलवर्म पासून, बोंड अळीपासून, तर तुम्हाला तयार करावं लागेल बीटी कॉटन, बरोबर. बॅसिलस thuringiensis क्रायजीन असलेला कॉटन तयार करावा लागेल. कॉटनच्या सेल्स मध्ये असला पाहिजे क्रायजीन. तर ऑप्शन पहा काय काय दिलं. इश्चेरिशिया कोलाई हे आन्सर असू शकत नाही. बॅसिलस thuringiensis हे आन्सर असलं पाहिजे इथे. ठीक आहे. पुढचा आहे रायझोबियम लेग्युमिनोसायरम. हा नायट्रोजन फिक्सेशन करणार आहे, त्यामुळे हा काय प्रोटेक्शन नाही करणार बोलवर्म पासून. ठीक आहे. रायझोबियम लेग्युमिनोसायरम हा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. पुढे आहे साल्मोनेला टायफिम्युरियम. हा सुद्धा ऑप्शन नसणार आहे, कारण साल्मोनेला टायफिम्युरियम पासून टायफॉइड होतो आणि प्लांटचा याच्याशी काही संबंध नाहीये. ठीक आहे. कॉटन इज प्रोटेक्टेड फ्रॉम द बोलवर्म बाय युझिंग द बॅक्टेरियम. आन्सर आपलं असलं पाहिजे बॅसिलस thuringiensis. नेक्स्ट आहे जिनोम ऑफ एन ऑर्गॅनिझम कॅनॉट बी अल्टर्ड बाय. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जिनोम आपण अल्टर कसा करू शकत नाही. जेनेटिक इंजिनिअरिंगने आपण जिनोम अल्टर करू शकतो, बरोबर. एखाद्यामध्ये जो जीन नाहीये तो जीन इंट्रोड्यूस करू शकतो. म्युटेशनने सुद्धा जिनोम अल्टर होऊ शकतो. थोडेफार चेंजेस होऊ शकतात. अल्टरेशन म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया चेंजेस होऊ शकतात. जीन मॅनिप्युलेशनने सुद्धा, जीन मॅनिप्युलेशन म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, याने सुद्धा चेंजेस होऊ शकतात. पण क्लोनिंगने चेंजेस नाही होऊ शकणार. क्लोनिंग म्हणजे काय? क्लोनिंग म्हणजे एखाद्या बॅक्टेरियल सेलमध्ये आपण टाकलेला जो डीएनए आहे, तो डीएनए ज्यावेळेस बॅक्टेरियल सेलच्या एकाचे दोन होतात त्यावेळेस त्या डीएनएची कॉपी तयार होणार आहे, यालाच म्हणायचं क्लोनिंग. ठीक आहे. क्लोनिंग आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. दोन प्रकारचे असतात. इन विवो क्लोनिंग जर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये झालं तर, आणि पीसीआर सुद्धा एक क्लोनिंगची मेथड आहे. याला अँप्लिफिकेशन ऑफ डीएनए किंवा क्लोनिंग ऑफ डीएनए म्हणतो आपण. आणि ही जी मेथड आहे ही इन विट्रो मेथड आहे अँप्लिफिकेशन करण्याची. तर इथे आपण डिफरंट टाइपचे एमसीक्यूज पीवायक्यूज डिस्कस केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेसन डिस्कस करूया. थँक्यू.